ची विनंती करतो अश्विनी महांगडे। आई भवानी, स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा। सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असलेले तुम्ही सर्व शिवभक्त शिवविचारी, तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार। खरं तर चहा, येवले चहा, येवले अमृततुल्य। अमृततुल्य म्हणजे ज्याची तुलना अमृताशी केली आहे असा। खूप वेळा चहा प्यायली आहे आणि त्यामुळे अमृततुल्य हे नाव अगदी खरं वाटतं। आज नवनाथ सर इथे नाही आहेत, पण त्यांची आठवण आली, कारण ज्या पद्धतीने येवले अमृततुल्यची स्थापना केली, येवले अमृततुल्यचा वटवृक्ष ज्या पद्धतीने वाढला आहे, त्यामागे या सगळ्यांचे प्रचंड कष्ट आहेत। त्या कष्टांचं कौतुक करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। भारतात महिलेने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजेत, महिला सक्षमीकरण या गोष्टींवर बोललं जातं, पण मला असं वाटतं की आज या 3 महिला उद्योजक ज्या पद्धतीने या व्यवसायाला सुरुवात करतायत, निश्चितपणे भारत हा स्त्री सक्षमीकरण देश आहे असं मला म्हणायला आवडेल। कधी कधी असं होतं की अचानक घरची आठवण येते, बाहेरून काहीतरी काम करून आपण घरी येतो, मनात येतं की आईने आधीच चहा ठेवायला हवा होता, आणि घरात आल्यावर लक्षात येतं की आई घरीच नाही आहे, आई बाहेर गेली आहे, आणि मग ती आईच्या हातची चव ती आपण कुठेतरी मिस करतो, आणि खूप प्रयत्न करूनही तसा चहा आपल्याला बनवता येत नाही। ही झाली माझ्याबद्दलची घटना। अशी प्रत्येकाच्या बद्दल असं काही ना काहीतरी घडत असतंच की कोणाची तरी बायको घरी नाही आहे, बाहेर गेली आहे, माहेरी गेली आहे, आणि मग चहाची आठवण येते। मला असं वाटतं की निश्चितपणे येवले अमृततुल्य हे तुमचं घर आहे। तुम्हाला कधीही चहा प्यावासा वाटला तरी अगदी घरच्यासारखी तुम्हाला इथे सगळ्या पद्धतीने अगदी काय म्हणतो आपण सर्व्हिस मिळते। असं होतं की कुठेतरी बाहेर दौऱ्यानिमित्त बाहेर जातो आणि चहा प्यावासा वाटतो, आणि मग डोक्यात येतं इथे येवले अमृततुल्य आहे का, जरा गुगलला सर्च करूया। मला असं वाटतं की येवलेची ही घोडदौड खूप पुढे जावी, आणि अगदी दुबई नाही तर देशात, प्रत्येक देशात येवलेंचं हे ब्रँड असावं, हीच मी इच्छा या ठिकाणी व्यक्त करते। पुन्हा एकदा मला इथे बोलावलं, आणि मी आज खरंच नाशिककरांचं प्रेम बघतेय। अर्थात ते प्रेम माझ्या आयुष्यात माझ्या नशिबी मिळालं, ते राणूअक्कांमुळेच मिळालं, आणि मला छान वाटतंय। खरं तर शब्द नाही आहेत माझ्याकडे। ताईनं ज्या पद्धतीने मिठी मारली, मला त्यांचे डोळे भरून आले। म्हणजे हे प्रेम, ही पॉझिटिव्हिटी ही खरंच पुढचं काम करण्यासाठी खूप महत्त्वाची ठरते आयुष्यात, आणि ती मिळते याचा आनंद खूप जास्त आहे। धन्यवाद।